नमस्कार, राम राम. मी विनायक गायकवाड. गावाकडच्या बातम्या या आमच्या नव्या कोऱ्या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राला एक नवीन सरकार मिळालंय. नवीन मुख्यमंत्र्यांच्या या नवीन सरकारची इनिंग सुद्धा आता सुरू झाली आहे आणि म्हणूनच या नव्या सरकारकडून आपल्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा सुद्धा आता वाढत चालल्या आहेत. यासाठीच आम्ही घेऊन आलोय हे एक खास बुलेटिन फक्त तुमच्यासाठी. राज्यामधल्या कानाकोपऱ्यातील या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण पुढचा अर्धा तास घेणार आहोत. त्यामुळे सुरुवात करूया आपल्या या खास बुलेटिनला. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही टॉप स्टोरीज. सिंधुदुर्गामध्ये जंगली हत्तींचा उच्छाद, माड बागायत आणि भात शेतीचं नुकसान. जंगली प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान झाल्यास भरपाई वाढवण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत. राज्यात कमी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानं शेतकरी उद्ध्वस्त. खरीपाची पिकं झाली नाहीशी तर रब्बीची पिकं सुद्धा संकटात. यवतमाळमध्ये सरकारनं शेतकऱ्यांची केली थट्टा. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींचं केलं वाटप, पण 4 वर्षांपासून वीजच नसल्यामुळे पाणी असून पीक वाया. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अजूनही नोकरी नाही. तुटपुंज्या जमिनीत गुजारण सुरू. आता चिंता भविष्याची. उस्मानाबादमध्ये अनुदान देऊन सुद्धा स्वच्छतागृह बांधण्यात चालढकल. 450च्या वर ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र. राज्यातली पहिलीच कारवाई. तर स्वच्छतागृह बांधून पुरावे सुद्धा दिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात लोककलेची धूम. मंडई आणि दंडार या लोककलेच्या कार्यक्रमांच्या तयारीला लागले गावकरी. मंडईच्या माध्यमातून केला जातो लोकजागृतीचा जागर. आणि कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा. महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी सपत्नीक केली शासकीय महापूजा. नांदेडचे सुरेश आणि वंदना कुलकर्णी ठरले मानाचे वारकरी. राज्यभरातल्या या सगळ्या बातम्यांबद्दल पुढचा अर्धा तास आपण बोलणार आहोत. पण या न त्या संकटानं सध्या राज्यामधला बळीराजा अक्षरशः हवालदिल झालाय. नवीन सरकारकडून तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण राज्यातली ही परिस्थिती आपण बघणार आहोत. सुरुवात करूया याच संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांपासून. संपूर्ण राज्यातली आपण परिस्थिती पाहणार आहोत. पण सुरुवात करूया सिंधुदुर्गापासून. सिंधुदुर्गामध्ये जंगली हत्तींचा उच्छाद हा काही केल्या थांबत नाहीये. गेल्या 3 दिवसांपासून कुडाळमधल्या पणदूर, वेताळ बांबार्डे, डिगस, ऐनमळा या भागात जंगली हत्तींनी माड बागायत आणि भातशेतीची मोठी नासधूस केली आहे. बघा, दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीची ही नासधूस झाली आहे. यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. या हत्तींनी काही ग्रामस्थांच्या घरांची लोखंडी गेट सुद्धा तोडून टाकली आहेत आणि यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीबरोबरच संतापाचं सुद्धा वातावरण आहे. काहीही करा पण ताबडतोब या हत्तींचा बंदोबस्त करा, अशी मागणी सध्या संतप्त शेतकरी आणि गावकरी करतायत. दरम्यान जंगली प्राण्यांमुळे शेतीचं जे नुकसान होतं त्याच्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करणार असल्याचे संकेत जे आहेत ते स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत. सध्या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही अत्यल्प आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आज महाराष्ट्राची सर्वात मोठी अडचण काय तर 70-71 मध्ये सरासरी शेती ही 4 हेक्टरच्या वरती होती आणि आज खातेदाराचा जर विचार केला तर ॲव्हरेज शेती हे 1.28 हेक्टर आहे. म्हणजे 3 एकरच्या आसपासचा हा शेतकरी कधीतरी जंगली प्राणी रानडुकरांनी यायचं आणि त्याची शेती फस्त करायची. याचाही गंभीरपणे आम्ही विचार करत आहोत. कोकणातनं जाऊयात जरा मराठवाड्याकडे. राज्यात सरकार बदललेलं आहे, आपल्याला सुद्धा काही बदल दिसत आहेत, पण दुष्काळ मात्र मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या नशिबी हा तसाच कायम आहे. कमी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय.
खरीपाची पिकं जी आहेत ती हातची गेली आहेत, रब्बीच्या सुद्धा अपेक्षा नाहीशा झाल्या आहेत आणि म्हणूनच मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बघूयात मराठवाड्याच्या याच दाहक परिस्थितीचा हा एक खास रिपोर्ट. आपण दिवापंती लावून दिवाळी दसरा साजरा केला, मात्र शेतकऱ्याच्या घरी दिवापंती लागली नाही, मात्र शेतकऱ्यांच्या चिता पेटल्या. का शेतकरी आत्महत्या करतोय पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. भगवान गावंडे यांनी कर्ज घेऊन बाजरी पेरली, पण पेरणीचा खर्चही निघण्याची शक्यता नाही. एकरी 15 ते 20 क्विंटल बाजरीची अपेक्षा होती, मात्र आता एकरी 1 ते 1.5 क्विंटल बाजरी भगवान यांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दिवाळी झाली, दिवाळी तर अशीच झाली. दिवाळी मुलांना कपडे वगैरे तर काही झाले नाही आणि मुलांचं शिक्षण बाजरीमधून भागत नाही. तीच अवस्था तुळसाबाईंचीही झाली आहे. आता पेरले साहेब यंदा असं काय आज वर्षी ज्वारी गेली, बाजरी गेली, काय आलं नाही, थोडं थोडं आलं. निधन काय 5-6 वाण्या निघल्याच जे काय निधन ते आमच्या कष्टाला मागे ते समजा साहेब. बीड जिल्हा कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे, पण पावसाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात जेमतेम 30% कापूस हाती लागेल. चिळूभाऊंनी शेतात कपाशीच्या 8 पिशव्या पेरल्या, उगवल्या मात्र 2च आणि उगवल्या त्यांनाही अपेक्षित बोंड लागली नाहीत. 4 बॅग कापूस लावला, त्याचा जवळजवळ 50,000च्या पुढे खर्च झालेला आहे आणि 25,000 सुद्धा निघणं मुश्किल आहे यंदा. मेहनतीला तर काही शक्यच नाही यंदा. सरकारचा जो भाव आहे ते तर काहीच खरं नाही अजून. खरीपाची पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाहीत. रब्बीच्या पिकांची ही अवस्था वाईट आहे. ऑक्टोबर दरम्यान तुरीला शेंगा आल्या पाहिजे होत्या, पण अजून फुलोरा सुद्धा बहरला नाहीये. पाऊस नसल्यामुळे झाडामध्ये ताकद नाही, कडूपणा आला याच्यामध्ये. आता जनावर खाली सुद्धा बिमार पडतील. एका एकर मध्ये आता आम्हाला वळीला सरासरी 8 पहिल्या तुरी होतील. आता पाहिलीवर नाही सोडून बीज होईना, त्याचं याचं बीज धरता येईना की काय धरावं बी. लातूर जिल्ह्यात अंबादास यामजाळे यांनी परतीच्या पावसाच्या भरवशावर सोयाबीन लावलं, पण दाणा भरण्याच्या वेळेस मात्र पावसानं दगा दिला. अंबादास यांच्या पदरात पीक येणार नसल्यामुळे पुढचा ताळमेळ कसा बसवावा याची चिंता त्यांना आहे. आज शेतकरी 20,000 रुपये प्रति 20,000 22,000 रुपये प्रति एकरी खर्च करून सुद्धा 8,000 रुपये उत्पादन घेऊन बसतोय. माणूस कसाही जगवेल, पण पाणी कुठून आणायचं, चारा कुठून आणायचं, या प्रांतामध्ये शेतकरी सध्या सैराबैरा झालाय. सरकारने जर मदत केली नाही तर मराठवाड्यातील शेतकरी, विदर्भातील शेती आत्महत्येनंतर सगळ्यात मोठ्या आत्महत्या वाढतील असं आम्हाला दिसतंय. मराठवाड्यामध्ये पिकांच्या भरवशावर कर्ज फेडण्याची आशा शेतकऱ्यांना होती, पण येणाऱ्या काळामध्ये काय करावं असा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय. आता नवं सरकार शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल असं त्यांना वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. सरकारकडून सगळ्यांना अपेक्षा आहेत, पण संपूर्ण राज्यभर हीच सध्या परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात बघा काय घडतंय. जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये 50% सुद्धा जास्त घट ही सगळ्यांना सहन करावी लागते. तर परतीच्या पावसानं सुद्धा पाठ फिरवली आहे आणि म्हणून रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात सापडलाय. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला असून पिकासाठी घेतलेलं कर्ज जे आहे ते आता फेडायचं कसं हा मोठा प्रश्न जो आहे तो त्यांच्या समोर उभा ठाकलाय. वर्षभरातनं शेतकऱ्यांना 2-2, 3-3 नैसर्गिक आपत्ती सारख्या संकटाला सामोरं जावं लागतंय. गेल्या वर्षी रब्बी हंगाम हातातोंडाशी आला असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्णतः वाया गेला. तर या वर्षीही पाऊस 1 महिना उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नियोजनच कोलमडलं. रब्बी हंगाम आमच्याकडे काय बरोबर नाही यंदा. तर गहू, हरभरा, मक्का व गहू हे पिकं आम्हाला घेता येत नाही. पाणी नाही विहिरींना. महिना उशिरा पाऊस झाला, त्यानंतर धोकादायक गॅस लावला, काहीच पिकलं नाही. आम्हाला बी 8-10 क्विंटल सुद्धा येऊ शकत नाही. 50% आमची कमाई गेलेली, 50% सुद्धा येणार नाही. बाजरी, ज्वारी, मका त्याचे पोझिशन तशीच झालेली. यानंतर जाऊयात आपण हिंगोलीमध्ये. गेल्या 24 तासात जिल्ह्यात झालेल्या 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना आणि 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आत्महत्यांचं सत्र यामुळे सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर आलेत. नवीन सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. औंढा तालुक्यामधल्या पारडी सावळी इथे राहणाऱ्या सोपनराव किसनराव सांगळे यांनी यावर्षी 10 बॅग सोयाबीन पेरलं होतं, पण पावसाअभावी त्यांना फक्त 5 पोती सोयाबीनचं उत्पादन मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी कोणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केली. तर याच जिल्ह्यात राहणारे संपत चाटे यांनी सुद्धा नापिकी आणि कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलंय.
बँकेचं कर्ज होतं 50,000 रुपये. बँकेवाल्याने 2 वाजता नोटीस पाडल्या होत्या, बँकेचं कर्ज भरा. ती नोटीस आमच्या बाबाकडे गेल्यावर आमच्या बाबांनी सांगितलं मला, ते चिंताच करू लागले की बाबा यावर्षी कसं होईल, सोयाबीनचं पीक तर आलंच नाही, सर्व पीक गेलेलं आहे. आता मुलगी पण भावाची लग्न आलेली मोठ्या, सर्व त्याची चिंता चालू होती. आम्ही सांगून राहत पण 1 महिन्यापासून ते रोज तेच दिवस सांगितलं राहिले कसं होईल, काय होईल. आता पीक तर गेलेलं आहे पूर्ण, बँकेचे पण नोटीस आले, तर आपण कर्ज कसं फेडणार, म्हणून त्याने आत्महत्या केली मागे आपल्या. आमच्यावर इंडियन बँकेचं कर्ज होतं, यंदा नापिकी झाली, त्याच्यासाठी सतत काळजी करत होते, काय करावं कसं करावं. बाहेरची मुलगी आली लग्नाला, खाजगी कर्ज होतं आणि आम्ही सगळे बाहेर असताना असं केलं त्याने. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही बातम्या आपल्याला बघायच्यात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात आणि ब्रेक नंतर पाहूयात. उस्मानाबादमध्ये अनुदान देऊन सुद्धा स्वच्छतागृह न बांधणारे 450च्या वर ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र. यानंतर जाऊयात यवतमाळमध्ये. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उदात्त हेतूनं सरकारनं गरीब शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींचं वाटप केलं, पण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या विहिरींना वीज पुरवठा नसल्यामुळे त्या फक्त आणि फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. बघूयात याच परिस्थितीचं वास्तव सांगणारा हा एक स्पेशल रिपोर्ट. बाभुळगाव तालुक्यातल्या एकट्या घारफळमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 10 विहिरी मिळाल्यात. 50 फूट खोल असलेल्या या विहिरीला भरमसाठ पाणी लागलं. हरकलेल्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे रितसर अर्ज केला, पण 4 वर्ष लोटली, वीज मिळाली नाही. पाणी विहिरीतच राहिलं आणि तहानलेली पिकं शेतातच जळत राहिली. 3 वर्ष झाली त्या विहिरीला, त्याला पाणी भरपूर लागलं, बांधकाम झालं, सगळं झालं, वीज काही आली नाही. डिमांड भरून आता 1 ते 1.5 वर्ष होऊन राहिलं, तरी पण काही आली नाही आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना तर चांगली आहे. एकट्या बाभुळगावात तालुक्यात 242 विहिरीचं वाटप करण्यात आलं. त्यासाठीचं अनुदान 1,90,000 वरून 3 लाख रुपये करण्यात आलं. आतापर्यंत 1,90,000 रुपयेचे एस्टिमेटनुसार आम्ही त्यांना पेमेंट देत होतो. आता या वर्षीपासून आम्ही वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त GR नुसार 3 लाख रुपयाची विहीर झालेली आहे. पण नुसती विहीर खोदून उपयोग काय? वीज मिळण्यासाठी काहींनी पशुधन विकलं, तर काहींनी आपल्या पत्नीचे दागिने. वीज मिळवण्यासाठी 2004 पासून हे शेतकरी महावितरणचे दरवाजे झिजवत आहेत. एवढं करूनही पिकापर्यंत अजूनही पाणी पोहोचू शकलेलं नाहीये. या सगळ्या प्रकारात अधिकारी मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मशगूल आहेत. त्यांच्या विहिरीला पाणी आहे, परंतु त्यांनी MSCBला पैसे भरल्यावरही आतापर्यंत त्यांना लाईन उपलब्ध झाली नाही. त्याच्यामुळे त्याचा संसार उघड्यावरच बसलेला आहे. असे 89 लोकांनी पैसा भरणा केलेला आहे. ही कामं सध्या ठेकेदाराकडे दिलेली आहेत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर मिळाली आहे, पण वीज नाही. विहिरीमध्ये पाणी आहे, पण दुसरीकडे शेतकरी तहानेनं व्याकुळ झालाय अशी अवस्था आहे. भास्कर मेहरे, IBN लोकमत, यवतमाळ. तर कोकणात बघा काय प्रकार सुरू आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या अनेक शेतकरी कुटुंबांना या प्रकल्पात नोकरीचा लाभ हा अजूनही मिळालेला नाहीये आणि म्हणूनच रेल्वेला जमीन देऊन उरलेली जी तुटपुंजी जमीन आहे त्यात शेती आणि कडधान्य पिकवून हे शेतकरी आपली गुजराण करतायत. पण भविष्यामधल्या रेल्वेच्या विस्तारीकरणात जर उरलेली जमीन सुद्धा गेली तर मग पुढे काय करायचं ही चिंता आजही त्यांना भेडसावते आहे. याचबद्दल इथल्या शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर यांनी. भात कापणी पूर्ण झालेली आहे कोकणात आणि भात कापणीनंतर आता जी दुबार पिकं आहेत ती म्हणजे कुळीथ आणि पावटा. या पावट्या आणि कुळीथाची इथे लागवड चालू झालेली आहे. खरं तर पाणी अजून आहे, पण हे पाणी सुद्धा इथे अनेकांना लांबून आणावं लागतं, छोटं छोटं झऱ्याचं पाणी आणावं लागतं आणि तरी पण शेत जमीन पडीक ठेवायची नाही म्हणून हे काही कोकणातले शेतकरी जे आहेत हे आता कुळीथ आणि पावट्याची लागवड करतात या हंगामामध्ये भात कापणीनंतर. पण हे जे सगळे शेतकरी आहेत हे तर निवसर गावातले आणि मठ गावातले आहेत आणि यांची जमीन ही कोकण रेल्वेला गेलेली आहे. पण कोकण रेल्वेला यांची शेत जमीन जाऊन सुद्धा यांना जमिनीचे पैसे मिळाले त्यावेळी, पण ह्यांच्या आता तुटपुंजी जमीन राहिलेली आहे. पण अनेक वर्ष झाली हे प्रकल्पग्रस्त आहेत, पण यांच्या कुटुंबातल्या एकालाही कोकण रेल्वेमध्ये नोकरी नाही आणि आता तर
ही जी जमीन आहे ही जमीन सगळी पुन्हा जाईल की काय अशी त्यांना शंका आहे. आणि या बाबतीत आपण इथे शेतकरी आहेत त्यांना विचारूया, किती आता जमीन तुमच्याकडे शिल्लक आहे? आमच्याकडे आता जमीन म्हणजे शिल्लक म्हणजे कमीत कमीत आता 1 एकर जमीन आमच्याकडे शिल्लक आहे. बाकी आमची 3 एकर हे कोकण रेल्वेमध्ये गेलेली आहे. आम्ही नोकरीसाठी प्रयत्न करतोय आणि तिथपासून कोकण रेल्वे जेव्हा स्थापन झाली तिथपासून आमची धडपड चालू आहे आतापर्यंत. पण आम्हाला असं इथे जा तिथे जा नाचवा नाचवी करतायत. तुम्ही बघा की इथे शेतीची मशागत चाललेली आहे आणि या मशागतीनंतर इथे कुळीथ पेरला जाणार आहे. पावटा इथे लावायची खरं तर लावता आला असता, परंतु माकडांचा त्रास आणि या सगळ्या गोष्टीमुळे पावटा पण लावता येत नाहीये. एकीकडे कोकण रेल्वेला जमीन गेलेली आहे, तुटपुंजी जमीन शिल्लक आहे हातामध्ये आणि ती सुद्धा जाण्याची शक्यता आहे कोकण रेल्वेला. अशा वेळेला घरातल्या कुणाला तरी या प्रकल्पामध्ये जर नोकरीमध्ये सामावून घेतलं असतं तर बरं झालं असतं अशी अपेक्षा इथले हे शेतकरी व्यक्त करतायत. विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. यानंतरची बातमी उस्मानाबादची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरात जोरदार प्रतिसाद मिळत असताना उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छतेला ठेंगा दाखवलाय. सरकारनं अनुदान देऊन सुद्धा या सदस्यांनी साधं स्वच्छतागृह सुद्धा बांधलं नाहीये आणि अशा 467 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याची राज्यामधली ही अगदी पहिलीच वेळ आहे. या सदस्यांना अनेक वेळा सूचना देऊन सुद्धा या सदस्यांनी स्वच्छतागृह न बांधल्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर स्वच्छतागृह बांधल्याचे सगळे पुरावे देऊन सुद्धा आमच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे आणि याबाबत विभागीय आयुक्तांकडे आपण दाद मागणार आहोत असं या निलंबित सदस्यांनी म्हटलं. ठराव वापरत असल्याबद्दलचा, शौचालय वापरत असल्याबद्दलचा आणि ग्रामपंचायतीचं प्रमाणपत्र BDOना दिनांक 9/1/2012 पूर्वी सादर केलेले नाही अशा सदस्यांना सुनावणीची संधी देऊन त्यांचं म्हणणं घेऊन स्थळ जे सदस्य अपात्र ठरले त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यावर नोटीस काढली होती, शौचालय नसल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तरी पण आम्ही 1/1/2012 रोजी आम्ही शौचालय दाखल केलेलं आहे, शौचालय प्रमाणपत्र. तरी पण आमच्यावर ते अपात्रतेची नोटीस काढलेली आहे. त्यानंतर बघूयात पंढरपूरची बातमी आहे. पंढरपूरमध्ये गाडीच्या किमती इतक्या नोटा देऊन काही हौशी मंडळी घोडे खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. अकलूजच्या घोडे बाजारात लाखो रुपयांचे घोडे सध्या विकले जात आहेत. या घोडे बाजारात जर आपण पाहिलं सध्या 70 लाख रुपयांच्या घोड्यांची विक्री होते. तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या धूम आहे ती लोककलेची. दिवाळी आटोपल्यानंतर मंडई आणि दंडार या लोककलांच्या कार्यक्रमांना गावोगावी उधाण येतं. मंडई मेळा किंवा जत्रा या काळात प्रत्येक गावात पाहायला मिळत आहेत. या मंडईच्या माध्यमातून केला जातो तो लोकजागृतीचा जागर. जवळपास 50 वर्ष जुनी असलेली ही परंपरा आजही मोठ्या आनंदाने जोपासली जाते. यानंतर जाऊयात खानदेशामध्ये. खानदेशामधल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर संकट कोसळलेले. परतीचा पाऊस न आल्यामुळे आणि कापसाला मिळणाऱ्या तुटपुंज दरामुळे इथला शेतकरी जो आहे तो अडचणीत आलाय. सत्तेच्या सारीपाटात रंगलेल्या राजकीय पक्षांना मात्र कापूस उत्पादकांची व्यथा ही दिसेनाशीच झाली आहे. धुळे असेल, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात मूळ पीक असलेल्या कापसाच्या पिकाला यंदाच्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलाय. दुबार पेरण्या कराव्या लागल्या, त्यातच परतीचा पाऊस आला आणि झाला नाही आणि त्यामुळे कापसाची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देण्यासाठी सरकारनं पाऊल उचलावं अशी अपेक्षा आता शेतकरी करतोय. एकरी 15,000 रुपये खर्च झाला आहे. आता एकरी म्हणजे 6 ते 7 क्विंटल कापूस पिकेल बुवा. खर्च भरपूर आहे त्याला आणि त्या लाल्या पण पडला आणि सर्व
टरप्या पण पडला आणि ढेकूण जो आहे ना, ढेकूण पण पडलेला आहे सफेद. त्याच्यामुळे कपाशी सर्व ठलाच झाली आमची आणि कपासाचे भाव एकदम कमी आहेत. 4,000 रुपये 3,500 रुपये देतात ते. यानंतर गावाकडच्या बातम्यात सध्या आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.